नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी या महिन्यातील सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कृषी मंत्रालयाने या आठवड्यात पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जाहीर करण्याची अधिकृत पुष्टी केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या 21व्या हप्त्याअंतर्गत देशातील सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18.8 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आलेली आहे. तर आता अल्पभूधारक आणि सीमांत शेतकरी दर 4 महिन्यांनी मिळणारी ही आर्थिक मदत मोठा आधार ठरलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामुळे शेतकऱ्यांना आपली शेती आणि घरगुती खर्च योग्य रीतीने सांभाळणे शक्य होते. तर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी या हप्त्याच्या तारखेची आतुरतेने वाट पाहत होते. आता सरकारने ती तारीख जाहीर केलेली आहे. लाखो शेतकरी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. अधिकृत माहितीनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केला जाईल असे म्हटले होते. पण शेतकरी मित्रांनो, राज्य आणि जिल्हा स्तरावरील कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी ही रक्कम थेट डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाईल. रब्बी हंगामाची तयारी सुरू असताना मिळणाऱ्या या रकमेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता विशेष म्हणजे जे शेतकरी हंगामाच्या सुरुवातीलाच उधारीवर काम करतात त्यांच्यासाठी ही रक्कम महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळते. फडणवीस यांनी या प्रसंगी सांगितले की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि पुढील काळातही अशाच प्रकारे वेळेवर मदत पोहोचली जाईल. तर शेतकरी मित्रांनो, कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली गेलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता किंवा अडथळा न येता मदत पोहोचते, हे या योजनेचं खास वैशिष्ट्य आहे. आता फडणवीस यांनी नमूद केलेले आहे की योजनेमुळे शेतकऱ्यांना पीक लागवड आणि शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात दिलासा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामुळे अनेक शेतकरी समाधानी असल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.